धुळे जिल्ह्यामध्ये 2.25 लाख हेक्टरवर रब्बी हंगामाची पेरणी केली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर गहू आणि हरभऱ्याची पेरणी होत असते. त्या पाठोपाठ मक्याची देखील पेरणी होत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणाचा परिणाम आता या रब्बी पिकांना होतो आहे. विशेषतः गहू असेल, हरभरा असेल, या पिकांना याचा परिणाम होतो आहे. कारण ढगाळ वातावरणामुळे पोषक असं वातावरण नाही, धुक्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्यामुळे या ज्या गव्हाची जी उत्पादकता आहे, ही उत्पादकता या वातावरणामुळे कमी, या वातावरणामुळे जर बघितलं तर ती उत्पादकता कमी होणार आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी या मक्यावर या ठिकाणी लष्करी अळीचा या ठिकाणी प्रादुर्भाव देखील झालेला आपल्याला दिसतोय. तर ही जी काही अळी आहे, ही अळी आता पानं खाऊ लागलेली आहे. त्यामुळे या मका पिकाच्या याच्यावर देखील धोका झालेला आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आता सध्या गव्हाच्या ज्या काही ओंब्या आहे, या ओंब्या आता या ठिकाणी यायला लागलेल्या आहेत. आणि या ओंब्यांना भरणीसाठी आणि याची वाढ होण्यासाठी चांगल्या थंडीची गरज असते. मात्र धुळ्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धुकं आणि त्याचबरोबर ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे आता याच्या उत्पादकतेवर देखील परिणाम होणार. त्याच पद्धतीने हरभऱ्याचं देखील अशीच पद्धतीने उत्पादकतेवर परिणाम होणार. त्यामुळे या भागातलं ढगाळ वातावरणाचं वातावरण हे जावं अशी अपेक्षा या भागातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. मनीष वाचोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.